नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी परत आलेलो आहे. जे परवा दिवशी माझं काम राहिलं होतं अपूर्ण, तर ते पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे. बघू शकता तुम्ही हे जे आहे ना, हे जे युरिनल पॉट्स आहेत तुम्हाला हे 3 मागच्या वेळेस ना मी 3 वेस्कप्लिंग चेंज केल्या होत्या. ह्याच्या वेस्कप्लिंगच्या आउटलेटच्या ते चेंज केल्या होत्या. आता आपल्याला खालची जी आउटलेटची लाईन आहे ना, ही PVC PVC जी लाईन आहे ना, ती PVC लाईन पूर्ण चेंज करायची. आणि जे 2 जे पॉइंटेज आहेत पुशवाल परत हा, तर एक आपण हा काढून आहे ना इथं बसवणार आहे. आणि हे जे बंद प्लग लावलेलं ना ते काढून तिथे स्पायडर बसवणार आहे. तर आज आपलं काम आहे, थोडंच काम आहे आज. आणि हे जे लाईन असेल तुम्हाला ही आउटलेटची पूर्ण जे पाईप आहे ना ती 40 mmची, तर तिथून आपल्याला ते काढून मित्रांनो, हा जो पुशवाल आहे ना हा आपल्याला काढायचा आणि ह्याच्या बदले आपल्याला नवीन टाकायचा आहे. म्हणजे नवीन टाकायचा हा जो आहे ना इकडे शिफ्टिंग होणार आणि नवीनवाला इथं आपण एक स्पॅडर आणि एक पुशवाल इथे लावणार आहे आपण. आता आपल्याला हे काढायचं आहे. मित्रांनो, आता जे आपण काम करणार ना चालू हो हे चालू आपण काम करणार ना बंद झाले. आपण जे काम करणार ना चालू पाण्यामध्ये काम करणार. कारण काय आहे, वाल आहे ना आमच्या साईड म्हणले तर वाल नाही डायरेक्ट तुम्हाला काम करावं लागतं. बघा काम हे नवीन सामान आणलेलं आहे. हे नवीन सामान आहे. पुशवाल आहे ना आपल्याला नवीन टाकायचं आहे. अच्छा. रेडी करून घेऊ. याला डायरेक्ट पाणी जास्त तो मला लागले की आपण लावते आपले टेप ना जास्त नाही लावायचं, कमीच लावायचं. कारण का जास्त लावलं ना की आपले टेप आहे ना जास्त लावलं ना डायरेक्ट पाणी चाललं आहे. ते काढलेलं माझ्या हातात दाखव. ते काढलेलं दाखव माझ्या हातात. ओके, लिकीज वगैरे नाही ना, बघू शकता तुम्ही. केलेलं आहे म्हणजे फोडून घेऊन वगैरे. हां तर नाही, हे मोठेवाला आहे ते छोटेवाला आहे. म्हणजे हे वाला आहे का, याचा वाल तिकडून बंद होऊ शकते. म्हणजे बंद होते, थोडं पाणी साचते म्हणून बाहेर सामान ठेवलं. नाही पुन्हा
वरचं काम झालं मित्रांनो आपल्या इथे वरचं काम झालेलं आहे तिथेच पण काम झालेलं आहे त्याबद्दल नंतर आपल्याला आता जे आउटलेट आहे ना तर ठिकाणचं काम झालेलं आहे आता आपल्याला आउटलेटचं काम करायचं आहे इथं काम झालं ना दोन फक्त इथे पॉईंट येतं ते झालं मित्रांनो आपलं फायनली काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता दाखवतो हे बघा तिने पण आपण इथं पहिलं नव्हतं इथं बसवलेलं आहे पुष्वाल आणि हा स्पायडर आणि इथं पण बघू इथं नवीन बसवलेलं आहे तो स्पायडर आणि हा पुष्वाल आणि इकडे पण बसवलेलं आहे बघू शकता खालची लाईन जी होती ना पहिले कशी होती तुम्ही बघितली असून हे बघा अशा प्रकारे आपण लाईन केलेली होती जो पण दिलेला आहे ओपन लाईन अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे तर आपण आता चाललो घरी आता नंतर चला घरी जाऊ तर मित्रांनो मी आता चाललो आहे घरी आपलं काम उरकलं आहे चाललो आहे घरी हे बघा मित्रांनो आपण एरोडातला हा बंगार आहे बंगार त्याच्या पुलावर थांबलो का बंगार पुढे बघू शकतात पुढे मावळतीला आला आहे हा बघा कसा नजर आहे बघा एकदम सूर्य मावळतीला आला आहे आणि पूर्ण अशी नदी पूर्ण असं वातावरण बघू शकता तुम्ही संध्याकाळचा टाइम आहे हे बघ सूर्य ना हां दिसला का चांगला आला आता कसं आहे